स्टार्ट. तर एक सिंपल आतापर्यंत AWS मध्ये कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आपण बघितल्या तेवढं एकदा सांगा मला. IAM, S3, EC2, VPC, S2S, SNS, CloudFront, CloudFormation. तर आता इथे एक आपली सर्व्हिस जी बाकी आहे DNS सर्व्हिस, राऊट 53 सर्व्हिस, ते आपल्याला कशा पद्धतीने यूज करायची आहे, काय त्याचा यूज केस राहणार, तुम्ही कसं यूज करणार जनरल एन्व्हायरमेंट मध्ये, ऑर्गनायझेशन्स मध्ये ते यूज कशी केली जाते ते बघू आपण. ठीक आहे. तर आता राऊट 53 सर्व्हिस म्हणजेच काय, तर DNS सर्व्हिस म्हटल्या जाते. ओके. तर ह्या DNS म्हणजे काय आधी हे आपल्याला माहिती पाहिजे. सो तुम्हाला DNS बद्दल काय काय इन्फॉर्मेशन माहिती आहे ते सांगा आधी. DNS काय असते. DNS डोमेन नेम सिस्टम और सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे AWS मध्ये आहे तर ते सर्व्हिस आहे आणि बाकी ठिकाणी आपण काय म्हणतो सिस्टम्स म्हणतो. ठीक आहे, काय हरकत नाही. बट कशासाठी यूज केलं जातं तर इन सिंपल वर्ड जर तुम्ही इथे ठीक आहे, इथे आपण आधी डेफिनेशन्स बघून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला काय असते त्याचा सिनारिओ समजून सांगतो. ठीक आहे. तर सर्वात आधी काय म्हटलं जाते, डोमेन नेम सिस्टम इज द इंटरनेट फोन बुक. काय म्हटलंय, इंटरनेट फोन बुक ट्रान्सलेटिंग ह्युमन रिडेबल डोमेन नेम्स इनटू मशीन रिडेबल IP ऍड्रेस. आता ही एक छोटीशी टर्म तुम्हाला डोक्यात फिक्स करायची आहे की हा काय करतो, तर इथे एका लाईन मध्ये दिसतंय. ठीक आहे, समजून घेऊ आपण काय असते. इट्स अ हायरार्किकल डिस्ट्रीब्युटेड सिस्टम दॅट मॅप्स डोमेन नेम्स टू IP ऍड्रेसेस इन्शुरिंग दॅट युजर्स कॅन कनेक्ट टू वेबसाईट ऑनलाईन. आता हे ऍक्च्युअली याला म्हणायचं काय, सिंपल सा टर्म आहे. जेव्हा आपण AWS ला किंवा कुठल्याही DNS ला कुठल्याही वेबसाईटला जेव्हा ऍक्सेस करतो, जसं तुम्ही फ्लिपकार्ट करताय, अमेझॉन करताय, ऍक्सेस करताय ना, जेव्हा तुम्ही एक सिंपल गुगलला जेव्हा आपण हिट करतो इथे, तर आपल्याला या पद्धतीचा रिझल्ट मिळतो, बरोबर. आणि हे वेबसाईट कोणती आहे, www.google.com. बट ह्या www.google.com कुठेतरी चालू असेल, त्याचा सर्व्हर कुठेतरी चालू असेल. किंवा सिंपल सा अमेझॉन काय करतो आपण, amazon.in डायरेक्ट टाकू आपण इथे, amazon.in. काय करतोय आपण, जसं इथे amazon.in टाकतोय तसंच तो कुठे घेऊन चाललाय, आपल्याला या वेबसाईटवर घेऊन चाललेला आहे. बट मला एक सांगा, हे जे amazon.com आहे हे काय आहे, हे नेम आहे, राईट. आणि हे आपल्याला कुठे घेऊन चाललंय, एका वेबसाईटवर घेऊन चाललेलं आहे, बरोबर आहे. आपण आतापर्यंत बघितलं की EC2 मध्ये आपण इन्स्टन्स लॉन्च करायचो. इन्स्टन्स लॉन्च केल्यानंतर IP ऍड्रेस असतो, IP ऍड्रेस थ्रू आपण ऍक्सेस करतो. बघितलं एवढं, करेक्ट. तर इथे तर आपण आता कशाने ऍक्सेस करतोय, नेमने ऍक्सेस करतोय, करेक्ट. तर हा नेम याच्या मागे एक इन्स्टन्स असणार आणि त्या इन्स्टन्सवर काय होतं, आपली रिक्वेस्ट फॉरवर्ड केली जाते. तर हे पॉसिबल कसं होत आहे, तर हे पॉसिबल होत आहे तुमचं DNS थ्रू. सर्वात मेन टर्म, आता हे जे आपण नाव इथे आपण सर्च करतोय याला काय म्हटलं जाईल, हा एक नाही, ऍक्च्युली नेम यूज करतोय आपण. का बरं, IP ऍड्रेसेस वगैरे आपल्याला आठवणीत ठेवणे पॉसिबल आहे का, नाही. एक नेम असेल तर नेम इझिली आठवणीत राहतो. वन मोर थिंग, एकच इन्स्टन्स राहत नाही आपला, मल्टिपल इन्स्टन्सेस असतात. प्रत्येकाचे IP ऍड्रेसेस लक्षात ठेवतात का आपण, नाही. एक S3 वर चालू आहे आपली ऍप्लिकेशन आणि एक असेल EC2 वर चालू, तर दोघांनाही आपल्याला सायमल्टेनियसली हिट करावं लागेल. पॉसिबल आहे का, नाही. तर आता हा जो इथे वर्ड आपण यूज करतो याला म्हटलं जाते डोमेन. ठीक आहे. आणि हा बॅकएंड मध्ये कुठे काम, बॅकएंड मध्ये रिक्वेस्ट कुठे फॉरवर्ड करणार, आपल्या IP ऍड्रेसवर, और जिथे पण आपली ऍप्लिकेशन होस्टेड आहे त्या लोकेशनवर. आता तुमच्याकडे एक साधासा एक्झाम्पल आहे. आपण काय करायचो, इथे ऑटो स्केलिंग इनेबल करून आपण काय करायचो, लोड बॅलन्सर क्रिएट करायचो. लोड बॅलन्सर क्रिएट झाल्यानंतर आपल्याला एक DNS मिळायचं, राईट. लोड बॅलन्सरचं काम काय आहे की इन्स्टन्स किती पण असू दे त्यांच्यावर ट्रॅफिक फॉरवर्ड करणे, बरोबर. तर इथे आपल्याला काय मिळायचं, एक DNS मिळायचा.
आणि त्याला ऍक्सेस केल्यानंतरच आपला राऊंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये आपण चेक करायचो. आठवत आहे का ह्या गोष्टी? करेक्ट. तर या डीएनएस जो AWS प्रोव्हाइड करत होता आपल्याला, आता तो यूज न करता आपण आपला स्वतःचा डीएनएस यूज करू, डोमेन यूज करू. कळलं? समजलं? आता ऍक्च्युली आता डीएनएसचं वर्कफ्लो काय असते ते पण बघून घेऊ. नॉर्मलची टर्म समजली. तर हा ऍक्च्युली नेम आहे आणि ह्या नेमच्या मागे बॅकएंड मध्ये ही ऍप्लिकेशन जिथे रनिंग आहे तो सर्व्हर आहे. तर आपली रिक्वेस्ट आता कुठून फॉरवर्ड होतीये? इथे आता येते आहे. इथे आल्यानंतर ती फॉरवर्ड होतीये आपल्या ईमेल ऍड्रेसवर. तर त्याचा एक वर्कफ्लो असतो, डीएनएस वर्कफ्लो. इमेजेस मध्ये मिळेल किंवा मग AWS च्या एखाद्या ऑफिशियल पेजवर मिळेल. सो डोमेन नेम सिस्टीम काय करतं तर रिझॉल्व्ह करायचं काम करतं तुमच्या होस्ट डोमेनला आयपी ऍड्रेसवर आणि आयपी ऍड्रेसला डोमेन नेमवर. सो व्हाईस वर्सा मध्ये तो काय करणार? तुमचा डोमेन नेम रिझॉल्वेशन करून देणार. आणि यूज का बरं करतोय तर आपल्याला आयपी ऍड्रेसेस लक्षात ठेवायचं कठीण जातं, त्यामुळे आपण एक सिंपल सा डोमेन घेतोय. आणि हे जे डोमेन म्हणजेच काय असणार आहे तर हे ग्लोबली युनिक असलं पाहिजे. एकच नाव आहे का अमेझॉन? अमेझॉन एकच नाव आहे. ऑल ओव्हर दी वर्ल्ड जर तुम्ही अमेझॉन सर्च केलं तर तुम्हाला हेच मिळणार, amazon.com. बरोबर? दुसरं कुठलं काय मिळतं का? नाही. ठीक आहे, अमेझॉन रिव्हरचं नाव मिळेल, अमेझॉन जंगलचं नाव मिळेल, बट ते कॉमन नाव आहे कशासाठी? ई कॉमर्स मध्ये amazon.com. कळलं? ठीक आहे. तर हे डीएनएस इथे तुम्हाला रिझॉल्व्ह करून मिळेल. आता इथे बघा इन फुल डिटेल दिलेली आहे. डोमेन नेम सिस्टम ट्रान्सलेट ह्युमन रिडेबल डोमेन नेम्स टू मशीन रिडेबल आयपी ऍड्रेसेस. डेफिनेशन समजली? ओके. डोमेन नेम काय असायला पाहिजे तर डोमेन नेम जे आपण ऑनलाईन सर्च करतो ते example.com किंवा amazon.com हे काय असेल? तुमचं डोमेन नेम. आणि यावर आलेली रिक्वेस्ट कुठे फॉरवर्ड होणार? तुमच्या ऍप्लिकेशनवर. एवढं तर कन्सेप्ट आहे क्लिअर. व्हेरी गुड. आणि सेम या डीएनएस साठी आपल्याला यूज करायचं काय? राऊट 53 सर्व्हिस, आणि जी की आहे ग्लोबली डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिस दॅट ट्रान्सलेट द ह्युमन रिडेबल नेम. कळलं? सो राऊट 53 आपलं काम करणार डीएनएस रिझोल्युशनचा. बेसिक इथे एक डायग्राम त्याने आधी द्यायचा, तो ती डायग्राम इथे मिळते का ते बघू. जर नाही मिळत आहे तर आपण काय करू? सिंपली त्याला सर्च करू. Amazon Route 53 ओव्हरव्ह्यू आहे फक्त. ठीक आहे. इथे तर आपल्याला तेवढं फीचर्स मध्ये काय आहे का? ऑल फीचर्स ग्लोबल डोमेन्स रिझॉल्व डीएनएस. आपल्याला फक्त डायग्राम बघायची आहे, नाही तर आपण सिंपल काय करू? आपण आपली स्वतःची डायग्राम काढून चेक करून घेऊ की कशा पद्धतीने काम करतो. ठीक आहे. इथे आता टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण काय करणार? आपल्या डायग्रामवर येणार. काय चालू आहे? डायग्राम्स इथे आपण बघू कशा पद्धतीने काम होते. ठीक आहे. सो लेट्स कम हियर. इथे रिमोट नाही आहे तिकडे. ठीक आहे. सो काय असतं बघा, सर्वात आधी आपण एक युजर आहोत. ठीक आहे. एक युजर काय हिट करणार? एक amazon.com ला हिट करणार असं कन्सिडर करा. इथे काय हे amazon.com. ओके.
Amazon.com ला आपण हिट करतो. तर आता ही रिक्वेस्ट जाते कुणाकडे, तर सर्वात आधी ही रिक्वेस्ट जाते तुमच्या DNS रिझॉल्व्हर कडे. कुणाकडे जाणार, DNS रिझॉल्व्हर. तर सेम इथे काही इथे क्लिअर करू आपण असं, ठीक आहे. हा असेल तुमचा DNS रिझॉल्व्हर. और DNS सर्व्हर कन्सिडर करा, सर्व्हर, ठीक आहे. हा असेल तुमचा DNS सर्व्हर. हा रिक्वेस्ट तुमच्या DNS सर्व्हर कडे जातो आणि DNS सर्व्हर तुम्हाला काय करतो, तर ती रिक्वेस्ट ह्या डोमेन नेम साठी, आता यामध्ये कोणत्या आयपी ऍड्रेसवर और ऍप्लिकेशन कुठे आहे हे चेक करायचं काम करतो. तर हा कनेक्ट करतो तुमच्या रूट सर्व्हरला. ओके, एक असेल तुमचा रूट DNS डोमेन नेम रिझॉल्व्हर. काय असणार आहे, डोमेन नेम रिझॉल्व्हर. आणि देन हा चेक करतो की ग्लोबली ऍप्लिकेशनचा पाथ Amazon.com साठी कुठे आहे. तर हा कनेक्ट करणार 3 वेगळ्या लोकेशन्सला, जे की त्यांना म्हटलं जाते काय, नाव काय होतं त्याचं, नाव लक्षात येत नाहीये, बघू. तर जे मार्केटमध्ये सर्वात मोठे डोमेन्स असतात, ठीक आहे, सर्वात मोठे जे डोमेन असतात, मोस्ट पॉप्युलर डोमेन्स, ते सर्व आपल्याकडे चेक केले जातात, ठीक आहे. स्पेसिफिक नाव आहे त्याला, ते लक्षात येत नाहीये, बट ठीक आहे, बघू. तर सिम्पली काही रूट DNS कडे आल्यानंतर, रिक्वेस्ट आल्यानंतर तो काय करतो, तर आपल्या जे हायली स्पेसिफिक डोमेन असतात, हायली स्पेसिफिक डोमेन्स त्यांच्याकडे जातो, ठीक आहे. याच्याकडे ऍड्रेसेस असतात .com माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. देन त्यानंतर तुमच्याकडे आणखी एक असेल, दुसरा लेट्स कन्सिडर .in मध्ये असेल. ओके, देन आणखी तुमच्याकडे एक पाथ असेल, तो पाथ असणार तुमचा .uk वाला वगैरे, ठीक आहे. काय होतं इथे बघा, तर Amazon.com कडे आपल्याकडे काय येत आहे, रिक्वेस्ट येणार आणि देन ती कोणाकडे जात आहे, DNS रिझॉल्व्हर कडे, DNS सर्व्हर कडे. आणि DNS सर्व्हर काय करतो, तर रूट DNS एक मोठा सर्व्हर असतो जो इन्फॉर्मेशन ठेवतो तुमच्या स्पेसिफिक डोमेन ऍड्रेसेसची, ठीक आहे. ग्लोबल लेवलवर और दुसऱ्या कुठल्या लेवलवरचे जे काही ऍड्रेसेस असतात, तो काय करणार, त्याची इन्फॉर्मेशन ठेवणार. तर फक्त जेव्हा आपण एक डोमेन हिट करतो त्याच्या मागे किती मोठी प्रोसेस असते हे लक्षात घ्यायचंय आपल्याला, कळलं. तर जेव्हा आपण डोमेन हिट करतो तर त्यामागे एवढी सारी प्रोसेस होते आणि एवढी सारी प्रोसेस झाल्यानंतर ना याला काय मिळतं, तर याचा एक ऍक्च्युअल सर्व्हर मिळतो, ठीक आहे. ऍप्लिकेशन और लाईव्ह ऍप्लिकेशन, इथे काय ऍप्लिकेशन आपली लाईव्ह आहे, कळलं. तर या पद्धतीने तुम्हाला काय दिसेल, तुमच्या ऍप्लिकेशन कडे ते रिक्वेस्ट जाताना दिसेल. आता ही ऍप्लिकेशन कुठेही असू दे, S3 वर असू दे, लोड बॅलन्सर वर असू दे किंवा EC2 इन्स्टन्स वर असू दे, कळलं. तर इथे बघा, या पद्धतीने तुमचा एक सिंपलसा डायग्राम असेल. और ऑनलाईन मध्ये मिळेल का एखादा डायग्राम आपल्याला, इमेज मध्ये जाऊ आपण. येस, सो हा असा एक बेसिकचा सिनारिओ कन्सिडर करा. ही इमेज दिसतीये. तर आपण जेव्हा आपण example.com और Amazon.com ला हिट करतो तेव्हा ती रिक्वेस्ट कोणाकडे जाते, तर DNS रिझॉल्व्हर कडे जाणार. आणि तो DNS रिझॉल्व्हर कडे एक काय TLD हे जे आहे ना, त्याचा फुल फॉर्म माझ्या लक्षात येत नाही, बघू. नाव दिलेलं असणार आहे कुठेतरी. TLD म्हणजे काय, हा टाइप ऑफ डोमेन्स, top level domain, right? So top level domains means what? .com, .in, .org, .gov हे जे काही डोमेन्स आहेत हे काय आहे, टॉप लेवल डोमेन्स आहेत. तर यांची इन्फॉर्मेशन कुणाकडे असणार, एका रूट सर्व्हर कडे असणार, ठीक आहे. रूट DNS सर्व्हर कडे जातो, रिक्वेस्ट कुठे जाती,
रूट डीएनएस सर्व्हरकडे, आणि ह्या रूट डीएनएस सर्व्हर काय करतो, टॉप लेवल डोमेन सोबत कनेक्ट करतो. टॉप लेवल डोमेन कोणते कोणते, .com, .in, .org, हे जे टॉप लेवल डोमेन चालतात मार्केटमध्ये त्यांचे नेम सर्व्हर्स असतात. ठीक आहे, त्यांच्याकडे काही रिक्वेस्ट पाठवणार, रिक्वेस्ट गेल्यानंतर डीएनएस रिझॉल्व्हर काय करतो, त्या टॉप लेवल डोमेन सोबत कनेक्शन करतो. ठीक आहे, जे जसं काय .com TLD नेम सर्व्हर, टॉप लेवल डोमेन नेम सर्व्हर. तर .com सोबत कनेक्टिव्हिटी करणार. .com काय करणार, जर त्याच्याकडे त्याचा ऍड्रेस अवेलेबल असेल ऍप्लिकेशन कडे जाण्याचा तर तो त्याला रिस्पॉन्स देणार. अदरवाईज काय करणार की माझ्याकडे ऍड्रेस नाहीये, तुम्ही दुसऱ्या नेम सर्व्हरला विचारा. ठीक आहे, आणि नेम सर्व्हर वगैरे काय आहे कसं आहे ते समोर आपण डिस्कस करू. सो याच्याकडे या डीएनएस सर्व्हरकडे आपल्याला डेटा मिळाला का नाही, तर हा रिस्पॉन्स परत वापस पाठवणार कुणाला, डीएनएस रिझॉल्व्हरकडे. हा परत चेक करणार दुसरा डीएनएस सर्व्हर सोबत, आणि जर त्याला व्हॅलिडेट केलं की हा बाबा माझ्याकडे अप्लिकेशन कुठे आहे याची इन्फॉर्मेशन आहे, तर तो तुम्हाला त्याचा ऍड्रेस प्रोव्हाइड करणार. तर इथे तुम्हाला दिसेल की ऑथॉरिटिव्ह डीएनएस सर्व्हर. ठीक आहे, तर ऑथॉरिटिव्ह डीएनएस सर्व्हरकडे त्याची इन्फॉर्मेशन आहे. कळलं, तर कुठे आहे तो, तर या आयपी ऍड्रेसवर होस्टेड आहे. कळलं. देन हा इन्फॉर्मेशन तो कुणाला प्रोव्हाइड करणार, डीएनएस रिझॉल्व्हर कडे, आणि हा जो आयपी ऍड्रेस आहे या आयपी ऍड्रेस वरून तुम्हाला तुमचा ऍक्सेस मिळणार. सो रिक्वेस्ट जातीये डीएनएस example.com, आणि ती डीएनएस रिझॉल्व्हर कडून कोणाकडे जाते, सर्वात आधी रूट डीएनएस सर्व्हर कडे. रूट डीएनएस सर्व्हर काय करणार, त्याला टॉप लेवल डोमेन्स कडे पाठवणार. टॉप लेवल डोमेन्स चेक करणार की त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे का, वन बाय वन, आणि ते जर ज्या पण टॉप लेवल डोमेन कडे त्याची इन्फॉर्मेशन आढळणार, तो या पद्धतीने त्याला आयपी ऍड्रेस पास करणार. आणि या आयपी ऍड्रेसवर काय चालू आहे, तर ती अप्लिकेशन चालू आहे, आणि देन तुम्हाला तुमची अप्लिकेशन या आयपी ऍड्रेसवर हिट होताना दिसेल. तुम्ही हिट भले याला करताय example.com ला, बट तुमची रिक्वेस्ट कुठे चालली आहे आता या, आणि हे कपल ऑफ सेकंड्स मध्ये होतात, आपल्याला नोटीस पण होत नाही. जसं आपण Amazon.com ला हिट करतोय तसंच ही प्रोसेस लगेच चालू होतीये क्विकली. आणि या मागे जो पण आयपी ऍड्रेस असेल, जे पण ऍप्लिकेशन असेल किंवा लोड बॅलन्सर असेल, तो लोड बॅलन्सर हिट होऊन आपली ही ऍप्लिकेशन इथे रन होतीये. कळलं. तर रूट डीएनएस रिझॉल्व्हर काय असते हे समजलं. ओके, तर इथे तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन याच पद्धतीने मिळेल, मल्टिपल डायग्राम्स मिळतील. फक्त अंडरस्टूड करायचं आहे. बघा इथे पण काय होतंय, सेम थिंग्स, सेम example.com ला हिट करणार. हा एक सिंपलचा वर्कफ्लो आहे. विदिन अ सेकंड जे आतमध्ये काम होत आहे ना, हे अंडरस्टूड करणे पडेल की काय एक सिंपल सा नाव आपण सर्च करतोय ह्युमन रिडेबल सेट. ठीक आहे, example.com, amazon.com, आणि त्याच्या मागे किती सारी प्रोसेस असते, तेव्हा तुमची अप्लिकेशन हिट होतीये. कळलं. ठीक आहे, तर आता इथे example.com सेम आहे, सेम प्रोसेस आपण बघितली आहे. डीएनएस रिझॉल्व्हर रिक्रुटर ISP मीन्स काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे, आपल्या राउटर मध्ये जे नेटवर्क येत आहे, इंटरनेट प्रोव्हायडर येतोय त्याच्याकडे, त्यालाच आपण डीएनएस रिझॉल्व्हर कन्सिडर करतो. आपला राउटरला तुम्ही डीएनएस रिझॉल्व्हर कन्सिडर करू शकता. ठीक आहे, आपल्या राउटरकडे आपण रिक्वेस्ट पाठवतोय, तो रिक्वेस्ट घेऊन कुठे चालला, राउटर कुठे चाललाय, रूट डीएनएस कडे, रूट सर्व्हर कडे, जे की एखाद्या सिटी मध्ये असू शकते किंवा कंट्री लेवलवर असू शकते किंवा रिजन लेवलवर असू शकतो. तो काय करणार, चेक करणार की बाबा माझ्याकडे example.com आहे का, त्याची इन्फॉर्मेशन आहे का, नाही, तर तो कुठे टाकताय, तो कुठे चेक करणार, तो टॉप लेवल डोमेन कडे रिक्वेस्ट पाठवणार की बाबा हे रिक्वेस्ट आली आहे example.com ची, ही example.com ची रिक्वेस्ट, याच्या मागे जी अप्लिकेशन आहे ती कुठे आहे तुम्ही चेक करा. टॉप लेवल डोमेन काय करणार, ते चेक करणार, आणि हा बोलणार की बाबा याचे इथे तर भरपूर सारे टॉप लेवल डोमेन्स आहे, जर एखाद्याकडे नाही आहे त्याची इन्फॉर्मेशन तो दुसऱ्याला पास करणार की तुझ्याकडे आहे का, तू चेक कर. अंडरस्टूड. ओके, सो टॉप लेवल डोमेन्स त्याला चेक करणार, आणि एखादा टॉप लेवल डोमेन काय करेल, त्याला आयडेंटिफाय करेल की हा बाबा मला इन्फॉर्मेशन आहे.
की अप्लिकेशन कुठे आहे. कळलं. तर टॉप लेवल डोमेन काय करेल, अप्लिकेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन पास करणार कुणाला, तुमच्या ऍक्च्युअल डीएनएस सर्व्हर कडे. आता हे ऍक्च्युअल डीएनएस सर्व्हर म्हणजे इथे येईल तुमचा राऊट 53. इथे कोण येईल, तुमचा राऊट 53. कळलं का. हा, राऊट 53 अँड देन त्यानंतर ती अप्लिकेशन रिक्वेस्ट आपल्याला आयपी ऍड्रेस थ्रू एक्सेस होईल. कळलं. ठीक आहे. आता तुम्ही सर हे example.com आहे, हे example.com आपण कसं करायचं. हा काय आहे, तर हा एक डोमेन नेम आहे, हा ग्लोबली युनिक असतो. ठीक आहे. तर ग्लोबली युनिक असतो, तर याला प्रोव्हाइड करणाऱ्या मल्टिपल कंपनीज अवेलेबल आहेत. हे जे युनिक नेम्स आहे ना, हे युनिक नेम्स प्रोव्हाइड करणारे, याला जे आपण डोमेन म्हणतो, हे डोमेन प्रोव्हाइड करणारे वेगवेगळ्या कंपनीज अवेलेबल आहेत. डोमेन प्रोव्हायडर्स म्हणतात त्याला. तुम्ही GoDaddyचं नाव ऐकलं असेल, GoDaddy नाव ऐकलंय, होस्टिंगर नाव ऐकलंय. इवन राऊट 53 मध्ये सुद्धा आपण आपला डोमेन परचेस करू शकतो. परचेस करावं लागतं. का बरं परचेस करावं लागतं, कारण तो ग्लोबली युनिक असेल आणि त्याला आपल्या नावावर रजिस्टर करून ठेवायचं आहे. काय करायचं आहे, त्याला आपल्या नावावर रजिस्टर करून ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला एक अमाऊंट द्यावी लागते त्याच्या इयरली सबस्क्रिप्शन साठी, त्याच्या मंथली सबस्क्रिप्शन साठी. असं कन्सिडर करा. मंथली तर नाहीच राहत, इयरली राहतो. कळलं. सो डोमेन नेम आपल्याला परचेस करायचं असेल तर आपण इथून करू शकतो. इथे दिसेल तुम्हाला राऊट 53 मध्ये डोमेन्स. तर सिंपल इकडे जाणार. आता जसं example.com आहे, amazon.com आहे, आपल्याला या पद्धतीचा एक नेम परचेस करायचा आहे जो ग्लोबली युनिक असेल. तर ते कसं करायचं, ऍक्सेस डिनाइड एक्सेप्शन सी. इथं काय म्हटलंय, फ्री टायर अकाउंट आर नॉट सपोर्टेड फॉर दिस सर्व्हिस. तर ठीक आहे, बघू काहीतरी होईल. रजिस्टर्ड डोमेन आपण ऍटलीस्ट सर्च करू शकतो का, तेवढं तरी बघू. ठीक आहे. आधी आपल्याला या सर्व्हिस मध्ये काम करता यायचं, बट आता तो काय करतोय, ऍक्सेस देत नाहीये फ्री टायर मध्ये. कळलं. तर आपल्याकडे ऑप्शन आहे, तो आपण वापरू. सो इथे फक्त तो सर्च करतो का ते चेक करू. कसं पण असो, काही प्रॉब्लेम नाहीये. तो आपल्याला फक्त सर्च करून द्यायला पाहिजे. रजिस्टर डोमेन वर जाता येईल. हा, तर चेक अवेलेबिलिटी फॉर डोमेन. इथे आपल्याला नाव चेक करावं लागतं. कोणतं, की जे आपल्याला नाव तुमच्या ऍप्लिकेशन साठी पाहिजे आहे, की लोकांनी या नावाला सर्च करावं आणि ती कुठे जाणार, आपल्या ऍप्लिकेशन कडे जाणार. बरोबर आहे. जसं amazon.com पाहिजे आपल्याला, तर amazon.com इथे नाव टाकावं लागेल. मी काय टाकतोय, लर्न विथ सूरज असं नाव टाकतोय आणि मी फक्त सर्च करतोय, बघू याच्याकडे रिझल्ट अवेलेबल आहेत का. तो देत नाहीये ऍक्सेस वगैरे, कारण याच्याकडे अवेलेबिलिटी नाहीये. फ्री टायर मध्ये हा चालणार नाहीये. ठीक आहे. तर हाच एक डोमेन आपण दुसऱ्या यांच्याकडून घेऊ शकतो, दुसरे डोमेन प्रोव्हायडर्स. आता ते डोमेन प्रोव्हायडर्स कोणते कोणते, तर होस्टिंगर तुम्हाला माहिती असेल, होस्टिंगर. ठीक आहे. होस्टिंगर वर तुम्ही तो परचेस करू शकता. GoDaddy अवेलेबल आहे, GoDaddy तुम्ही यूज करू शकता. मार्केटमध्ये असे भरपूर सारे डोमेन प्रोव्हायडर अवेलेबल आहे. कळलं का. ठीक आहे. तर त्यापैकी मी काय करतोय, तर मी एक होस्टिंगरचा अकाउंट तुम्हाला ओपन करून दाखवतोय. GoDaddy वर पण माझं अकाउंट आहे. लास्ट टाइम मी GoDaddy वर आपलं डोमेन परचेस केलं होतं. ठीक आहे. तर तुम्ही सिंपली काय करा, 90 रुपीज पर इयरच्या हिशोबाने डोमेन परचेस करू शकता. अकाउंट क्रिएट करावं लागेल इकडे और होस्टिंगर दोन्ही साईडला. जिथे पण तुम्हाला परचेस करायचंय त्या वेबसाईट वर तुम्ही अकाउंट क्रिएट करा. साइन इन करतोय मी इथे. माझा डोमेन आता होस्टिंगर मध्ये आहे, तर मी इथे गुगलने लॉग इन केलंय. So let's go and access using Google. GoDaddy ला बंद करून देऊ. ठीक आहे. एकच वेबसाईट आपण सध्या ट्राय करू.
एवढं लक्षात आलं का? पक्का? नो नीड टू अपडेट, कॅन्सल. ठीक आहे. तर हे आहे तुमचं डोमेन प्रोव्हायडर. आता मला इथे अवेलेबिलिटी आहे का राऊट 53 ची? नाही आहे. ठीक आहे. सर्च होतं का? नाही का? कारण का हा फ्री टायर मध्ये अवेलेबिलिटी देत नाहीये, ऍक्सेस डिनाईड दाखवतोय, फ्री टायर नॉट एलिजिबल. तर आपण डोमेन परचेस करणार कुठनं करणार? आपल्या दुसऱ्या वेबसाईट्स वरनं. क्लिअर आहे? दुसऱ्या वेबसाईट्स होस्टिंगर. तर इथे मी आलोय. इथे तुम्हाला काय करायचं आहे? अकाउंट लॉग इन करायचं आहे स्वतःचं. देन त्यानंतर डोमेन्स दिसतंय, डोमेन्स वर येणार. डोमेन्स वर डोमेन पोर्टफोलिओ. क्लिअर आहे? आता माझ्याकडे एक अकाउंट आहे जे मी घेतलेलं आहे डोमेन, ते इथे तुम्हाला दिसेल. बट तुम्हाला तुमचं सर्च करायचं असेल तर ऍड न्यू डोमेन, गेट अ न्यू डोमेन. आणि आता आपलं रिक्वायरमेंट काय आहे? ते नाव जे तुम्हाला पाहिजे, जसं की सिंपलचं tiger.com जरी टाकताय तुम्ही, टायगर अटॅक, टायगर अटॅक असं एक नाव घ्यायचंय आपल्याला. असं करतोय. ठीक आहे. तर मी सिंपल सर्च करतोय. काय करतोय? मी सर्च करतोय. तर त्या नावाने अवेलेबल असणारे जे काही ग्लोबल लेवलवर अवेलेबल असणारे असणार ते सगळे येतील. सी टायगर अटॅक डॉट टेक. आणि यांची प्राइस इकडे समोर लिहिलेली दिसेल तुम्हाला. टॉप लेवल डोमेन्स खूप महाग असतात. ठीक आहे. टॉप लेवल डोमेन जसं की तुम्ही इथे ORG बघताय, ORG 699 पर मंथ देत आहे, पर इयर देत आहे. आणखी 27 ही कोणता आहे? .io दिसत आहे. देन त्यानंतर तुम्हाला दिसेल इथे हाय प्रायोरिटी .ai. ठीक आहे. नेक्स्ट आणखी दिसेल तुम्हाला .co. तर हे जे काही आहे हे काय होत आहे? तुमचे टॉप लेवल डोमेन्स असतात. .com ची जर तुम्ही एखादी याची बघितली, टॉप .com असेल कुठे ना कुठे, .com तर बघा, .online, .net, .shop या 3-4 डोमेन्स घ्यायचे असेल एक साथ तर तुम्हाला अमाऊंट इथे दिलेली आहे. .com पर 99 रुपीज पर मंथ. तर कुठे ना कुठे .com पण दाखवणार तो. जर तू इथे ऑलरेडी कोणीतरी जर त्याला परचेस केलं असेल, त्या नावाला किंवा त्या डोमेनला .com ला वगैरे परचेस केलेलं असेल तर तो आपल्याला देणार नाही. हे नाव रजिस्टर जर कुणी करून ठेवलं असेल तर ते इथे दाखवणार नाही. ठीक आहे. हा. तर युनिकच असलं पाहिजे, कारण ते ग्लोबल लेवलवर सर्च केलं जातं. देन याच नावाचं कुणी दुसरा क्रिएट करू शकणार नाही. एवढं समजलं? तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे? .online आणि .online ची किंमत किती आहे? 89. बट याला जेव्हा तुम्ही कार्ड मध्ये ऍड करताय, कार्ड मध्ये ऍड केल्यानंतर कंटिन्यू टू चेकआउट करताय, कंटिन्यू टू चेकआउट केल्यानंतर याच्यावर काही टॅक्सेस दिसतात तुम्हाला. तर तुमची टोटल व्हॅल्यू किती पर्यंत जाते? 125 रुपीज पर इयर. ठीक आहे. कम्प्लीट पेमेंट करायचं आणि प्रोसेस फॉलो करायची. ठीक आहे. कळलं का? तुम्हाला ज्याच्याने पेमेंट करायचं आहे त्याच्याने पेमेंट करू शकता. UPI होस्टिंग वर चालू आहे, बट GoDaddyवर UPI चालू नाहीये. त्याच्यावर तुम्हाला कार्ड यूज करावे लागतील. क्लिअर? तर मी इथे UPI थ्रू केला. तोच एक रिझन होता की मी होस्टिंगवर केलाय, नाहीतर मागच्या वर्षी मी GoDaddyवर केलेला होता. ठीक आहे. तर UPI सुरू होस्टिंगरवर तुम्हाला मिळेल. तुम्हाला परचेस करायचं आहे तर 125 एका वर्षासाठी एक डोमेन इनफ आहे. तुमची स्वतःची ऍप्लिकेशन चालवू शकता, तुमची व्हिडिओज टाकू शकता. व्हॉट एव्हर यू कॅन डू, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. क्लिअर? हा. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक डोमेन परचेस करावा लागेल, म्हणजेच एक नेम, कॉमन नेम जो की ग्लोबली युनिक असेल. अंडरस्टूड? ओके.